नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदा कापूस लावायचा विचार करताय, पण योग्य वाण निवडताना गोंधळ होतोय का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही टॉप कापूस व्हरायटी पाहणार आहोत, ज्या केवळ पांढरं सोनच पिकवणार नाहीत, तर कमी खर्चात तुम्हाला एकरी विक्रमी उत्पादन मिळवून देतील. तर आज आपण 2026 टॉप म्हणजे वाण पाहणार आहोत, जो मार्केटला धुमाकूळ घालणार आहे. तर मित्रांनो, कापसाचं बियाणं निवडताना केलेली एक छोटीशी चूक तुमचं संपूर्ण वर्ष वाया घालवू शकते. मग गेल्या वर्षीसारखं नुकसान टाळायचं असेल आणि 50 क्विंटलपर्यंत मजल मारायची असेल, तर या वर्षीच्या टॉप व्हरायटी कोणती आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. तर आपण व्हिडिओमध्ये वाणाची वैशिष्ट्ये आणि जमिनीची जो काही कालावधी आहे किंवा जमिनीचा योग्य वाण आपण याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, कापूस सगळेच म्हणजेच लावतात, पण नंबर 1 उत्पन्न कोणती व्हरायटी देतं आणि योग्य वाणाची निवड करत असताना आपण अशा काही कपाशीची व्हरायटी आज बघणार आहोत, ज्या अधिक बोंडांची संख्या, लांब धागा आणि रोगांना प्रतिकार करण्याची जबरदस्त क्षमता ठेवतात. जर तुम्हाला यंदा कापूस शेतीत क्रांती करायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार, तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. चला तर मग मित्रांनो, आपण 2026 टॉप व्हरायटीबद्दल जाणून घेऊया. तर 2026 टॉप व्हरायटी आहे महिको कंपनीची बाउन्सर. तर हो मित्रांनो, बाउन्सर BG2 हे कपाशीचे एक प्रगतशील वाण आहे, म्हणजे लोकप्रिय संकरित बीटी बियाणं आहे. हे बियाणं शेतकऱ्यांमध्ये जास्त उत्पादन आणि वजनदार बोंडांसाठी ओळखले जाते. तर मित्रांनो, मी कोणत्या तरी काहीतरी कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट करते अशातला काही भाग नाही आहे. गेल्या वर्षी 2025मध्ये काही शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळवलेलं आहे महिकोच्या बाउन्सर व्हरायटीपासून, म्हणून मी ही व्हरायटी तुम्हाला सजेस्ट करते. तर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाणारी व्हरायटी आहे. बाउन्सर बियाण्याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे, त्याचा कालावधी, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला महत्त्वाची टिप देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बाउन्सर व्हरायटीची उत्पादन क्षमता, हे वाण जास्त उत्पादन देण्यासाठी ओळखले जाते. बोंडाचा आकार, बोंड मध्यम ते मोठे म्हणजे 5.7 ते 9 पर्यंत म्हणजेच ग्रॅम वजनाला बोंड असतं. तसंच कालावधी हे मध्यम कालावधीचे सुमारे 160 दिवसाचं पीक आहे. बियाण्याचा प्रकार BG2 म्हणजेच बोलगा 2 तर तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामुळे बोंड सड याला प्रतिकार देणारी क्षमता ठेवते. तसंच बोंड परिपक्वता, बोंडे लवकर आणि एकसारखी फुटतात, ज्यावेळी वेचणे सोपे जाते, इझी पिकिंग होते. तसंच रोगप्रतिकार शक्ती, हे बियाणं रस शोषणाऱ्या किडींना म्हणजे सकिंग पेट्स आणि TSVT टोबॅको व्हायरस रोगाला प्रतिकार करते. तसंच पाण्याची उपलब्धता जर आपण बघितली, तर हे बागायती म्हणजे आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी योग्य आहे. इरिगेटेड अँड रेनफेड म्हणजेच बागायती आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी हे जी काही व्हरायटी उत्तम प्रकारची आहे. तसंच आपण याच्यामध्ये लागवड आणि व्यवस्थापन जर बघितलं, तर पेरणीची वेळ 25 मे नंतर तुम्ही याची लागवड करू शकता. तर बागायती आणि कोरडवाहू क्षेत्रात, दोन्ही क्षेत्रात चालणारी व्हरायटी आहे. तर शेंडा एल आकारामध्ये भांडणी करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही शेंडा जर टॉपिंग जर केली, तर हे अत्यंत महत्त्वाचे, ज्यामुळे फुलोरा आणि बोंडांची संख्या अधिक प्रमाणात वाढते. फळफांद्या जास्तीत जास्त वाढतात आणि जेवढ्या प्रमाणात फळफांद्या जर वाढल्या, तर तेवढ्याच प्रमाणात बोंडांची संख्या लागते, म्हणजेच काय, तुमचं या ठिकाणी उत्पादन वाढतं. त्यासाठी शेंडा बांधणी करणं खूप गरजेचं आहे. तसेच मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टिप देणार होती. ती टिप अशी आहे, अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत नक्कीच द्यायला विसरू नका, जेणेकरून तुमचं उत्पादन वाढेल आणि रासायनिक खताची मात्रा कमी लागेल, म्हणजेच काय, तुमचा खर्च कमी होईल. तसेच मित्रांनो, फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये कापूस पिकाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन मिळवत आहे. इंस्टा असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून बघू शकता आणि अमृत पॅटर्न फॉलो करू शकता. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.